अहो अहो कोण गुरुजी? काय बाई सपान तरी काय झालं? कसलं स्वप्न पडलं? सपान जावा तिकडं. तुम्ही विचारू नये आणि आम्ही सांगू नये. म्हणजे असं होतं तरी काय? काय चला, लाज वाटते. लाज तर नाही का वाटायची? का? सगळं कायच्या बाईच. आणि काय बघा, तुम्ही इकडे स्वप्नात आला का आणि खुद जवळ उभा आहे. कशी सांगळ घातलं का तुम्हाला बघा. पण काय होतं? काय स्वप्न काय होतं? तिकडे बघा की. बघा म्हटलं ना. पण असं का? जावा तिकडं. तोंड फिरवा, नाहीतर मग. बर 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 सांगा. हे बघा, स्वप्नात का नाही. आता इकडे बघायचं नाही बरं का. बर बर बर. स्वप्नात का नाही मी अशी नदीला गेले बरं का. आंघोळ तेन करते, अभ्यासलेलं की सोडते. आणि बघा, मी अशी तलाठीच्या आडाला साडी नेसायला लागलेली बरं का. अशात माग नाही म्हणून गपकून राहू. कुणी कुणी? आणि कोण? तुम्हीच की. मी? तर चांगली जवळ घेऊन आणि वर एका हाताने हलवते धरले बरं का. आणि मग? आणि जा तिकडे, लाज वाटते. नाही नाही असं नाही. पुढं काय झालं? बरंच आहे सगळी. नुसतं तावर ताक भात. काशी लांबण लावायची. वय सगळे फोन करून सांगायला पाहिजे. वय काय असेल होय सपान? मी तरी काय सांगणार. नव पण एक विचारू. पण नकोच बाई. नाही विचारा की. नव पण काय स्वप्न खरी नाही बाई, नकोच. गुरुजी सार आणलं ना? हो नाही. काय डोळ्यात पाणी? गुरुजी माझ्यासाठी किती त्रास घेता. खरंच तुम्ही किती चांगला हायसा. आणि मी हे काय नाही ते. पाय कसा आहे आता? लेप काढून टाकला वाटतं. वय आता बेस आहे. अजून कसा गुरुजींचा पत्त्या नाही? पण ते गेलं तरी कुठं म्हणायचं? सार सपलं ना. अरे 10 वाजले. मला आता गेलं पाहिजे. काय एवढे घाई? बसा. नाही वेळेचं भानच राहिलं नाही. मला गेलं पाहिजे. मला वाटलं आज बी तुम्ही बसशीला. तुम्ही आला, इथं बसला, माझ्याशी गोष्टी केल्या. मनाला किती बरं वाटतं. होय, पण आज तिकडे मीटिंग आहे. नका सोडून जाऊ रंग महाल. नको चंद्रकला, शब्दाने आणि सुराने माझी वाट अडवू नकोस. या असल्या मोहानं मी नको त्या पिंजऱ्यात सापडेन. पिंजरा पण तो सोन्याचा आहे. सोन्याचा असला तरी तो पिंजराच नाही. असं मग गुरुजी मला सांगा, पिंजरा कुणाला चुकलाय? पिंजरा हाय तर सगळं हाय. अहो माणसाचं घर तरी काय असतं म्हणता? घर? वय माणसाचं घर येऊ बी एक पिंजराच की. माणूस कुठं बी गेला तरी त्याला या घराची वड असते का नाही? आणि ही वड असती म्हणून जगावंसं वाटतं. अहो ही एवढी रानमाळ भटकणारी पाखरं तर ती सुधी सांच्या पारी घरट्याकडे धाव घेतात का नाही? आणि गुरुजी भुंगाव
दिवस मावळ्याला कमळाच्या पिंजऱ्यात तो स्वतःला कोंडून घेतो. हा गुरुजी, एक विचार, तुमचा जीव कुठे आहे सांगा बघू. माझा जीव? अहो त्याला सुद्धा या कुडीच्या पिंजऱ्यातच कोंडलाय ना. यो पिंजरा हाय म्हणून जीव हाय, पिंजरा हाय ते सगळं हाय बघा. वा वा, काय बोलून गेलेस. पूर्वी अशीच एकदा वीज पडताना पाहिली होती. तो सोन्याचा लोळ पाहताना डोळे दिपून गेले होते. तसंच आज वाटलं. कुठून मिळवलंस हे ज्ञान? खरं सांगू, तुम्ही समोर दिसला आणि सरस्वती बोलली बघा. जाऊ मी आता. बसलो असतो पण तिकडे सगळी मंडळी माझी वाट पाहत असतील. नाही, मला गेलंच पाहिजे. तुम्हावर केली मी मर्जी बहार, नका सोडून जाऊ रंग महार, नका सोडून जाऊ रंग महार. तुम्हावर केली मी मर्जी बहार, नका सोडून जाऊ रंग महार, नका सोडून जाऊ रंग पापण्यांची तोरण बांधून डोळ्यावरती, पापण्यांची तोरण बांधून डोळ्यावरती, ही नजर उधळते काळजातली फिरती, ही नजर उधळते काळजातली फिरती. जवळ याव मला पुसाव गुपित माझं खुशाल, गुपित माझं खुशाल. तुम्हावर केली मी मर्जी बहार, नका सोडून जाऊ रंग हुर हुर म्हणू की ओढ म्हणू ही गोड, हुर हुर म्हणू की ओढ म्हणू ही गोड. या बसा मंच की सुटल गुलाबी खोड, या बसा मंच की सुटल गुलाबी खोड. विरह जाळतो मला रातही पसरी माया जाल, पसरी माया जाल. तुम्हावर केली मी मर्जी बहार, नका सोडून जाऊ रंग महार. काय सांगतोस? मला खरं वाटत. मी माझ्या डोळ्यानं बघितले. चला जाऊ. लाडे लाडे अति बिन तुम्हा विनवते बाई, लाडे लाडे अति बिन तुम्हा विनवते बाई. फिरतीचा उघडला पिंजरा तुमच्या पायी, फिरतीचा उघडला पिंजरा तुमच्या पायी. अशीच राहावी रात साजना, कधी न व्हावी सकाळ, कधी न व्हावी सकाळ. तुम्हावर केली मी मर्जी बहार, नका सोडून जाऊ रंग महार, नका सोडून जाऊ रंग महार. अव ते तुमचं पाटील का कोणी यायला लागलेत बघा. पाटील? घाल झाला. तुम्ही काळजी करू नका गुरुजी, मी तुम्हाला माझ्या हातरुणात दडवते. तुझ्या अंथरुण? होय, माझ्या हातरुणाची तर कोणी झडते घेणार नाही ना. काळजी करू नका. झोपा झोपा तुम्ही. झोपा. कोण? पाटील? राम राम.
आमचं गुरुजी आलं तर काय तर कोण गुरुजी? होय. काय पाटील, आणि त्यांच्या चौकशी पाहिजे तुम्ही इकडं? वाट चुकली आपली. नाही म्हणजे असं कळलं आम्हाला. अहो, सांगणाऱ्याने तरी कसं सांगितलं आणि ऐकणाऱ्याने तरी कसं ऐकलं? अरे बाजीराव, आमची लाज काढायची राहिली होती म्हणून आम्हाला इथवर घेऊन आलास होय. अहो पण आबा मी खुद्द माझ्या डोळ्याने बघितलं गुरुजींनी इकडे येताना. काय सांगतोस? खरं सांगतो देवा शपथ. देवा शपथ. बरं बघतो तुझा खरंपणा. झाली का खात्री पाटील? काय रे बाजीराव, कुठे आहेत गुरुजी? तुझं डोळं तपासून घ्या आधी. आणि खबरदार पुन्हा काय सांगशील तर देवासारख्या माणसाला आधार घेतोस आणि वर पुन्हा देवाची शपथ घेतोस. अरे गुरुजी कोण? ऋषी मुनीसारखा माणूस तू, त्याच्यामध्ये नाही ते उठवत असा भेटलेला आहे पाप. अशा तर कुणाच्या जन्माला दशला? कावळ्याच्या का गिदाडाच्या? हो तुमच्या. चला शहाणा ऐसा. गुरुजी, पाटील ते समज गेलं. हा? गुरुजी, कुठे चालला? गुरुजी आले. गुरुजी 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 तुम्ही बोलून बघितलं तर झटझट केलं तर कोणासंग बोलायचं आहे ना. एक धरणं धरावं तसं नुसतं देवा म्हणून बसून आहे तर तोंड उघडून कोणासंग बोलतच नाही. अहो बोलत्याल कसं? आज त्या देव माणसावर आपण घेऊन यायचे हातावर घेतलंय बघा. बरोबर आहे, जीवाला लागण्यासारखंच आहे. तर कोणावर बी अशी राड उडवायची म्हणजे काय? हे काय साधं किटाळे होय? होय होय चुकीच झाली. आपण काय बी मागं मोर बघितलं नाही, त्यांना बघायला थेट पाहालावर गेलो. त्यांच्या जीवाला कसलाच चटका लागला असत. मंडळी, आपण चुकलोय. तर गुन्हा झाला नाही. खरंय, आपण संधी मिळून जाऊ आणि त्यांची माफी मागू. होय होय, आता आपण हात जोडून इनवूनच सांगायला पाहिजे त्यासनी. होय, तसंच करूया. गुरुजी, हो गुरुजी, निदान मला तरी खरं सांगा. मी माझ्या खूप डोळ्याने बघितलंय. बोला, गेलता का नाही पालावर? तोंड ओढून खरा खरा बोला की. काही सोंग लावल्यात? हा, आपलं बिल फुटायला नको म्हणून हे मौन धरलं होय? अरे वा गुरुजी, एवढं ढोंगी असतील असं वाटलं नव्हतं मला. ही सगळी सोंग सोबतात तुम्हाला, सोबत नाही आणि जमत नाही ते आम्हाला. का तर आम्ही पडलो कामसाठी. आबा हे कारण तू करायचं तर आणि काय करायला लागलाय? गुरुजी पालावर जाऊनच्या जाऊन खोटं बोलतात. जनाची नाही निदान मनाची तरी लाज धडकी. आबा मी माझ्या डोळ्याने बघितलं गुरुजी पालावर गेलो होतं. गुरुजी तुमच्या समोर देव आहे, खरं असतील तर देवावरती हात मारून सांगा, नाहीतर मी तरी सांगतो. काय सांगतोयस तू? तू किती मिठाला जागणार आहेस? हे किती मिठाला जागणार ते बी माहित आहे मला. तिथं संभाविताचा आवा नाहीचा आणि तिकडे पाण्यात जाऊन समाज फिरवायची लढा गोटायची. गुरुजी आता बदला घेतल्याशिवाय राहणार नाही मी. पुन्हा यांच्या वाटण्या गेला तर याद राहा. गुरुजी,
हो गुरुजी, आम्ही नाही त्या ठिकाणी तुमच्या चौकशीला जायला नव्हे होत. आम्ही अडाणी आहे, गावाला लेकर समजा आपले, आणि एवढी चुकी पदरात घ्या गुरुजी. हो गुरुजी. चल, गाणं कसं झक्काच झालंय बघ. चल तालमीला बस. चल आता उगच बघायला लागले. अगं हे काय लावलंय ते? गेले 4 दिवस तालीम सोडली, सगळं सोडलं, आणि कुणाची एवढी वाट बघायला लागली? अगं काय बक्की कशी झुरणी लागल्याकच करा लागली. म्हणजे काय जीव जडलाय म्हणायचा का काय त्या गुरुजीवर तुझा? आता काय शंका आहे वय? गुलब्या वय का चंद्रकले, विसरलीस वय तू? अगं जे ना आपला पान उतारा केला होता, जे ना आपल्या पाली उचकटल्या होत्या, त्याचा पुरा नक्षा उतरणार होतीस नव तू? अगं त्याला आपली सावली बनवून तुझ्या मागणं यायला लावणार होतीस नव तू? अगं हातात तुंतून देऊन नाही फडात उभा केला तर नावाची चंद्रकला नव असं म्हणाली होतीस की ग तू? आईचा पालीत गावला होता तवाच त्याला धरून दिला असता, म्हणजे पाटला देखत चांगली त्याची नाचक्की झाली असती. तवा त्याला आपल्या आश्रमात तडिवला. म्हणतात ना माया लुटली आणि झाकणी फुटली. आता कुठला येत येईल. तुझी आई कोण पारे तू? होय, जा कान काळं कर. काय लय चुरू चुरू बोलायलीस हा? आता तू मान जातस का?